तुमच्या आईवर तुम्हाला राग आला तर तुमच्या आईवर तुम्हाला राग आला तर एक क्षण थांबा आणि आठवा, तिचं संपूर्ण आयुष्य कुणासाठी झिजलं आहे. राग येणं माणूस म्हणून स्वाभाविक आहे, पण त्या रागामागे लपलेली तिची काळजी दिसत नाही याचं दुःख जास्त मोठं असतं. कधी तिचे शब्द कडू वाटतात, तिचं वागणं अडचणीचं वाटतं, पण त्या प्रत्येक वाक्यामागे भीती असते, माझ्या लेकराचं काही बिघडू नये ही. स्वतःची स्वप्न बाजूला ठेवून तिनं तुमचं भविष्य उभं केलं असतं. तिचा राग म्हणजे नियंत्रण नसून संरक्षण असतं. थकलेल्या शरीराने, तुटलेल्या मनानेही ती तुमच्यासाठी उभी राहते. तुमच्यावर ओरडतानाही तिचं मन तुमच्यासाठीच धडधडत असतं. एक दिवस तिचा आवाज शांत झाला की तिच्या रागाची किंमत कळते. मग लक्षात येतं, ती ओरड नव्हती, ती काळजी होती. म्हणून राग आला तरी शब्द जपून बोला, कारण आईचं मन फार लवकर दुखतं आणि फार खोलवर जखमी होतं. रागाच्या क्षणीही आठवा, तुमच्यासाठी स्वतःला विसरणारी ती एकटीच असते.